सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी शिंदे सेनेकडून भरला अर्ज। 8 दिवसात शिंदेंकडून ठाकरेंना दुसरा धक्का। ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या सेनेकडून अर्ज भरला। अर्ज भरताना शिंदेंसह फडणवीसांचीही उपस्थिती। शिवसैनिकांना न्याय देणारा नेता म्हणून अहिर यांची ओळख। उपसभापती म्हणून उद्या प्रस्तावाद्वारे अहिरांची निवड होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। आम्ही तोडायला नाही तर शिवसेना जोडायला आलो। एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तर विरोधकांची विकेट पडतच राहणार, शिंदेंचा इशारा। फडणवीसांच्या बंगल्यावर पोलीस पाठवले, खोटे गुन्हे दाखल केले। एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। फडणवीसांवरचं प्रेम म्हणजे ठाकरेंचे मगरीचे अश्रू, शिंदेंचा टोला। कुणी येण्यानं आणि जाण्यानं काही फरक पडत नाही, सगळं देऊनही लोक जात आहेत। ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन फडणवीस सुरू, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना सकाळी संपर्क साधून पक्ष सोडण्याबाबत भूमिका मांडली होती। गेल्या 3 दिवसांपासून सचिन अहिर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते। पुढील 2 वर्षांसाठी उपसभापतीपद सचिन अहिर यांच्याकडे असणार। सचिन अहिर शिवसेनेकडून उपसभापती पदाचे उमेदवार झाल्यानंतर मातोश्रीवर हालचाली। माजी खासदार विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल। वरळी ही शिवसेनेची, वरळी व्यक्तीची होऊ शकत नाही, ते आमचे नव्हते तर राष्ट्रवादीतून आमच्याकडे आले होते। मी अहिर यांना 70,000 मतांनी हरवलं होतं। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे यांची सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशावर प्रतिक्रिया। जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पाहावी? पक्षात येताना जे स्वार्थ आणि बेईमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचं दुःख का करावं? सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशावर संजय राऊत यांची ट्विटद्वारे टीका। असे अनेक धक्के शिवसेनेनं पचवले, त्यामुळे हा काही मोठा धक्का नाही। सचिन अहिर काही मास लीडर नाही। सचिन अहिर यांनी शिंदे सेनेकडून अर्ज भरल्यानंतर ठाकरेंचे आमदार सुनील राऊत यांची प्रतिक्रिया। सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्या मदतीनंच आदित्य ठाकरे वरळीतून निवडून आले होते। आता आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं, नितेश राणे यांचं आदित्य ठाकरेंना आव्हान। सचिन अहिर जाणं हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा धक्का। अहंकारी भाषा वापरल्यानंच त्यांचा पक्ष गेला। अहंकार उद्धव ठाकरेंना नडतोय, त्यांनी अहंकार सोडावा। भाजपचा यात काहीही संबंध नाही। सचिन अहिर यांनी शिंदे सेनेकडून अर्ज भरल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। आधी गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे सगळ्यांनी शिवसेना सोडली। सगळ्यांचं कॉमन फॅक्टर उद्धव ठाकरे त्यांनी घरी बसावं। नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवलेलं त्याचे भोग हे भोगणारे। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सचिन अहिरांकडून ही अपेक्षा नव्हती, ते आमच्या पक्षात होते, त्यानंतर ठाकरेंच्या पक्षात गेले। आता अहिर शिंदेंच्या सेनेत जात आहेत। कपडे बदलतो तसे विचार बदलायला लागलो तर चुकीचं आहे, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। जो बाळासाहेबांचा झाला नाही तो आमदार खासदारांचा काय होणार? 2019ला माती खाल्ली नसती तर आज ही गोष्ट झाली नसती। स्वतःच्या धर्माच्या विरोधात गेल्यावर काय होणार? नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या कार्यपद्धतीमध्ये फरक आहे। उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारावं आणि पक्ष इकडे विलीन करावा, त्यांना प्रवेश देण्याचा अधिकारही शिंदेंना आहे। अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेत आता हम दो हमारे दो राहणार, आमदारही फुटणार। जितके आमदार मेजॉरिटीसाठी लागतील तितके आमदार आहेत। सचिन अहिर यांनी शिंदेंच्या सेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज भरल्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सचिन भाऊ कालच आमच्याशी बोलले, त्यांनी हा निर्णय का घेतला माहित नाही। सचिन भाऊ शिंदेंच्या सेनेसोबत जाणं आमच्यासाठी धक्कादायक। ठाकरेंचे आमदार महेश सावंत यांची प्रतिक्रिया। भाजपच्या नाराजीचा उपसभापती निवडणुकीत नीलम गोऱ्हे यांना फटका बसल्याची चर्चा। सातारा झेडपी निवडणूक घडामोडींमुळे गोऱ्हे यांना फटका बसल्याची चर्चा। सातारा एसपींच्या निलंबन आदेशांमुळे गोऱ्हेंवर फडणवीसांची नाराजी असल्याची माहिती। सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज भरल्याबाबत मी नाराज नाही, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य। आज प्रत्येक जण सत्तेकडे जातोय। सचिन अहिर यांचं शिंदे सेनेत जाणं धक्कादायक। ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। आता फक्त एक आलाय, अजून रेल्वेचे अनेक डबे येणार। अनेक नगरसेवक आमदार लवकरच प्रवेश करतील। 13 ते 14 आमदार संपर्कात। हा छोटा धक्का, अजून मोठा धक्का बाकी। शिंदे सेनेचे आमदार मोर्जी पटेल यांची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये 2 मतप्रवाह। काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत एका गटाचं मत तर भाजपमध्ये विलीन होण्याबाबत दुसऱ्या गटाचं मत असल्याची सूत्रांची माहिती। याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही।
अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक, हायकमांडची चर्चा सुरू. राष्ट्रवादी विलीन करण्याच्या प्रश्नावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. तर पवारांचं नेतृत्व मोठं, ते कोणासोबत जातील असं वाटत नाही. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. खासदार ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांची फडणवीसांसोबत चर्चा. ॲडव्होकेट निलेश देशमुखही वर्षा बंगल्यावर. चौघांमध्ये तासभर वर्षा बंगल्यावर बैठक. विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती. संजय राऊतांकडून ओमराजे निंबाळकर यांचा सोंगाड्या असा उल्लेख. फडणवीस विरोधी पक्षात असलेल्या खासदारांना भेट देत नाहीत. पक्षांतर केलेल्या खासदारांना समोर बसवून निधी देतात ओमराजे निंबाळकर आणि फडणवीसांच्या बैठकीवर राऊतांची टीका. ओमराजे निंबाळकर फडणवीसांच्या चर्चेबाबत त्यांनाच माहिती. मात्र खासदारांची बंडखोरी धाराशिवच्या जनतेला मान्य नाही. ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया. राजूल पाटील यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी. संजय पाटील ठाकरे सेनेतून फुटल्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची मागणी. कारवाईची शक्यता मात्र कमी. आपण पक्षासोबतच राहणार. याआधीच राजूल पाटील यांच्याकडून भूमिका स्पष्ट. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळला. सुधीर मुनगंटीवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी घोषित केलेली भाजप कार्यकारिणी स्थगित. कार्यकारिणीची घोषणा करताना स्थानिक आमदारांना विश्वासात न घेतल्याचा आरोप. खासदार पार्थ पवार यांची संसदेच्या संरक्षण समितीच्या सदस्यपदी निवड. उज्ज्वल निकम, धैर्यशील माने सुद्धा या समितीत सदस्य. नागपूरचे पोलीस दक्ष आहेत का हा प्रश्न आहे. संघ दक्ष आहे पण नागपूरचे पोलीस दक्ष नाहीत. विजय वडेट्टीवार यांची विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका. भारत आणि अमेरिकेतील व्यापारी करार अंतिम टप्प्यात. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांची माहिती. दोन्ही देशांमधील कराराचं 99% काम पूर्ण. लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होण्याचा अमेरिकेकडून विश्वास व्यक्त. भारतीय जनता युवा मोर्चाची युवा शक्ती जागर यात्रा धुळ्यातील शिरपूरमध्ये दाखल. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी शिरपूरला भेट देत स्थानिक युवक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नंदुरबारमधील तळोदा पालिकेच्या वाढीव कर आकारणीला आमदार राजेश पाडवी यांचा विरोध. वाढीव मालमत्ता कर तातडीनं कमी करा. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार राजेश पाडवी यांची मागणी. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला वेग. संचालक मंडळाच्या 23 जागांसाठी 95 जणांकडून उमेदवारी अर्ज दाखल. नांदेडमध्ये जून महिन्यात पावसाची मोठी तूट. सरासरी पावसाच्या केवळ 13%च पाऊस. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम. अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं पेरण्या खोळंबल्या. उत्पादन खर्च वाढल्यानं हमी भावाचा फेरविचार व्हावा. शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस. पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना. वाहून गेलेल्यांपैकी एकाचा मृतदेह सापडला. नंदुरबारमध्ये पिकांना हातानं पाणी घालण्याची शेतकऱ्यांवर वेळ. पावसाअभावी नंदुरबारमध्ये पिकं करपू लागली. बळीराजा हवालदिल. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात पाऊस नाही. लागवड केलेला मका तापमानामुळे करपला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची हळद विक्री झाल्यानंतर हळदीच्या दरात वाढ. दर्जेदार हळदीला प्रति क्विंटल 15,300 रुपयांचा भाव. शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच. बोरिवलीतील शिंपोली परिसरात पावसामुळे झाड रस्त्यावर कोसळल्यानं वाहतूक ठप्प. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईनंतर झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला. मुंबई पुणे मिसिंग कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर दगड. काच फुटली. मोठी दुर्घटना टळली. अहिल्यानगरच्या करंजी घाटातील खचलेला रस्ता गेल्या 10 महिन्यांपासून नादुरुस्त. वाहन चालकांना मार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ. अतिभारामुळे धावत्या पिकअपचे 2 तुकडे. कल्याण आधारवाडीत वाहतूक विस्कळीत. कल्याण पश्चिम मधल्या आधारवाडी परिसरात धक्कादायक घटना. कोल्हापूरच्या सैनिक टाकळी चंदूर टेक दरम्यान कृष्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा झाल्याचा आरोप. शासकीय सुट्ट्यांचा फायदा घेत उत्खनन झाल्याचा दावा. प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्तानं आजपासून नाशिक शहरातील वाहतुकीत मोठे बदल. 30 जून ते 3 जुलै दरम्यान टप्प्याटप्प्यानं विविध प्रमुख मार्गांवर वाहतूक वळवण्यात येणार. काही मार्गांवर प्रवेशबंदीही लागू राहणार. सोलापूरच्या माढा शहर आणि परिसरात भर दिवसा घरफोडीच्या घटना वाढल्या. 2 घरफोड्यांमध्ये सुमारे 4 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला. घटना सीसीटीव्हीत कैद. फुटेजच्या आधारे म्हाडा पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर भरण्याची आज अखेरची संधी. 1 जुलैपासून थकीत करावर 2% विलंब शुल्क आकारलं जाणार. अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी नागरिकांनी आजच कर भरावा. महापालिका प्रशासनाचं आवाहन. भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा वाजली. 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर
आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहात सुरुवात. साताऱ्यातील माणमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी पिंक रूमची निर्मिती. इंदिरा गांधी विद्यालय आणि ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. गोंदियात ट्रॅक्टरवरून विद्यार्थ्यांची अनोखी मिरवणूक. बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत शाळेत प्रवेशोत्सव. आदिवासी आश्रमशाळेचा आगळा वेगळा उपक्रम. लातूर जिल्ह्यात अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि पोस्टर्स विरोधात प्रशासनाची संयुक्त मोहीम सुरू. आतापर्यंत 16 एजन्सींविरोधात पोलिसात गुन्हे दाखल. विनापरवाना जाहिरात करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. इचलकरंजीत स्मार्ट मीटर बसवण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध. महावितरण कार्यालयासमोर आंदोलन. सरकार विरोधात घोषणाबाजी. दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील राजनंदनी कंपनीत अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची धाड. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची धाड. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान. तातडीने या संदर्भात उपाययोजना करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांचा इशारा. साताऱ्याच्या कराडमध्ये जेटिंग आणि मिनी अग्निशमन वाहनांचं लोकार्पण. जेटिंग मशीनमुळे भुयारी गटार स्वच्छ करताना विषारी वायूंचा धोका टळणार. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये विविध कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश. पक्षप्रवेश. मनसे सरचिटणीस नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांची उपस्थिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक. आरोपी विजेंद्र गुप्ताची पत्नी सुमन कुमारीला पाटण्यातून बेड्या. सुमन कुमारीला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला. भर पावसात डोंबिवली स्थानक परिसरातील स्कायवॉकचं छत फाटल्यानं प्रवाशांची तारांबळ. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर डोंबिवलीत पावसाचं पुनरागमन. बीडच्या घाटनांदूर चोपणवाडी पानगाव रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावरील खड्ड्यात जागोजागी पाणी साचल्यानं वाहनधारकांना त्रास.